शिवनगरी जळगाव सापकाळ येथे जात असताना शेंदोर्णी या ठिकाणी रस पिण्यासाठी थांबलो आणि पुढे शिवना या ठिकाणी सुद्धा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचाच मंगेश सपकाळ. अश्विनीचं तर आवरलं होतं, पण मी अजून बुरसात होतो. पटापट आंघोळ केली आणि मी पण तयार झालो. पण दुसऱ्या बाजूला शिवचं काय खोलकाम चालू असतं काय माहिती. शिवची पण आंघोळ झाली होती. अश्विनीने फटाफट शिवला मेकअप करून न्यू ड्रेस घालून दिला. एका बाजूला आमच्या छोट्या सालीबाईंची भांडी घासणे चालू होते आणि मामा मामी शिवला विचारत होते आता कधी येणार. चतुर्थी होती म्हणून मामींनी साबुदाणा दिला. शिवचा कितीही मेकअप झाला की तो अपूर्णच राहतो. शिवला म्हटलं एक फोटो काढू. शिवचा मस्त पण एक फोटो व्हिडिओ काढून टाकला. आता आमचा निघायचा टाइम झाला होता. शकू रडत होती, आकू नाराज होती. अश्विनीने मामा मामीच्या पाया पडून घेतल्या, पण शकूबाईचं रडणं चालूच होतं. क्या देखना पड रहा है. कसं आहे ना, अश्विनीला त्या घरात 25-30 दिवस झाले होते. या दिवसात हसत खेळत मेहंदी, हळद, लग्नाचे सगळे सोहळे अगदी आनंदात पार पडले. प्रत्येक क्षणात हसू, मजा आणि आपुलकी भरलेली होती. पण आज निघायची वेळ आली आणि सगळं वातावरण बदललं. एवढे दिवस आपलीच आहे असं वाटणारी मुलगी आता सासरी जाणार ही जाणीव झाली आणि आई बहिणीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अश्विनी सुद्धा स्वतःला सावरत होती, पण मन मात्र भरून आलं होतं. कोणाचंही घर कितीही चांगलं असलं तरी आई वडिलाची मुलीबद्दलची काळजी कधीच कमी पडत नाही. तो क्षण खूपच भावनिक होता. शब्द कमी पडत होते पण डोळे सांगत होते. अश्विनी, तिची आई आणि बहिणी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रूमध्ये प्रेम, आठवणी आणि एक वेगळीच ओढ दडलेली होती. जाताना अश्विनी ज्या शाळेत शिकली त्या शाळेसमोर आम्ही उभं राहिलो. इथंच तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आजही तिची लहान बहीण भाऊ तिथे शिकत आहे. शाळेकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटल्या. मैत्रिणी, शिक्षक आणि तिचं सुंदर बालपण. चालता चालता आम्ही तिच्या बहीण आणि भावाला भेटलो. ते काही बोलत नाहीये पण त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं दिसत होतं. ताई आता तिच्या घरी निघाली ही भावना त्यांच्या मनाला लागली होती. आणि आता कुठंच न थांबता 1000च्या स्पीडने डायरेक्ट शेंदोर्णी या ठिकाणी पोहोचलो. खानदेशी किंग खानदेशी गाण्यावर आज महाराष्ट्रभर पोहोचवणारे आणि अहिराणी भाषेचे नाव वर नेणारे फुगे घ्या फुगे, सावन महिना, रस प्याला हे म्हटलं माय, असे अनेक गाणी त्यांनी खानदेशी अहिराणी भाषेतून ऐकायला मिळाली. त्यांच्याच गावी आम्ही रस प्यायला थांबलो होतो. सचिन कुमार त्यांना भेटण्याची इच्छा होती पण त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ते शेंदोर्णीमध्ये नव्हते. असो, पुढच्या वेळी नक्की भेटू. ऊन खूप लागत होतं म्हणून पुन्हा एकदा शिवण्याच्या मांग चक्कूच्या बगीच्यात रसवंती त्या ठिकाणी आम्ही रस प्यायला थांबलो. वातावरण खूपच छान होतं. अशा ठिकाणी थांबून थंडगार रस प्यायला की अजूनच भारी वाटतं बरं का. थोडा वेळ निवांत बसलो, गप्पा मारल्या, त्या क्षणाचा आनंद घेतला. शिवनं आमचे खूप छान फोटो काढले. आम्ही शिवचे काही मस्त फोटो काढले. छोटा ब्रेक होता पण मन खूप फ्रेश झालं. थोड्या वेळ तिथं थांबून पुन्हा प्रवासाला निघालो आणि डायरेक्ट आता शिवनगरी जळगाव सापकाळ या ठिकाणी पोहोचलो. घरी आलो तर आई भांडी घासत होती. काल नवरीबाई आली होती. त्यांच्या गाडीमध्ये आम्ही आमच्या दोन्ही बॅगी टाकून दिल्या होत्या. भरतला फोन केला आणि गोळेगाव मधून त्या बॅगी न्यायला लावल्या. म्हणून आज भरतच्या घरून बॅगी परत नेण्यासाठी आम्ही आलो. बॅग घेऊन घरी पोहोचलो. घरी आलो तर मुलं खेळत होती. जशी जशी रात्र झाली की शिवच्या मस्त्या चालू होत्यात बर का. बायकोला काही करमत नाहीये वाटतं. चला मग असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, फॉलो नक्की करा.